गुड मॉर्निंग. तर आपण दोन करन्सी पेअर अॅनलाइज करणार आहेत, USD CHF आणि USD JPY. तर आपण पहिल्यांदा USD CHF बघूया. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर हा एक मेजर सपोर्ट आहे. मार्केट लोअरला बनवत येऊन इथंच थांबले आणि इथं मार्केटनं लो न बनवता मार्केटनं हाय बनवलाय. ह्या कम्पॅरिझन हाय बनवलाय. आता इथून एक जर मार्केटला रिव्हर्सल व्हायचं असेल तर मार्केटला लोअर टाइम फ्रेमला एक स्ट्रक्चर बनावं लागेल आणि तिथं बनायला लागले स्ट्रक्चर. वीकली टाइम फ्रेमला बघितलं तर मार्केटनं डोजी कॅन्डल बनवल्या आणि ती पण कुठे बनवल्या? सपोर्टला, मेजर सपोर्टला डोजी कॅन्डल बनल्या. त्याच्या पण सेकंड हाय बनवलाय त्याला. जर डेलीवर आपण आलो तर मार्केटनं लोअरला बनवत येतं, मार्केट खाली आले आणि एक मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवून थोडं वर गेले. जर 4 आवर मध्ये जर आपण बघितलं तर मार्केटनं काइंड ऑफ डबल बॉटम स्ट्रक्चर बनवलंय. आता जर आपण इथं बाईंगचा प्लॅन केला तर मार्केट इथं जिथून सेलिंग आता यायला लागलंय ती आपली ही अनवॉन्टेड कॅन्डल आहे. आता जर मार्केटला बाईंग जायचं असेल तर मार्केटला आपण हायर हाय विथ फिव रिट्रेसमेंट इथं यूज करू शकतो, जे की थोडंसं खाली येऊन एक 0.50 पर्यंत येऊन नंतर एक बाईंग पोझिशन प्लॅन करू शकतो. USD CHF मध्ये आपण बाय साइड आपण प्लॅन करू शकतो. नेक्स्ट बघूया आपण USD JPY. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केट फुल बुलिश आहे इथं आणि मार्केटनं ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी प्लस अनवॉन्टेडला सपोर्ट ऍक्ट केला. ही जर आपण असं धरलं तर ही ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी आहे का, तर इथूनच मार्केटमध्ये एक प्रेशर आलं आणि त्यानंतर मार्केटनं EMA वर पण क्लोजिंग दिल्या. जर वीकली टाइम फ्रेमवर आपण बघितलं तर मार्केटमध्ये एक डोजी बनलेली आणि एवढ्या मोठ्या डोजीसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकत नव्हतो. त्यासाठी हाफ वीकची गरज होती आणि मार्केटने एक्झॅक्टली हाफ वीक ट्रिगर केल्या. आता ह्यातली हाफ वीक म्हणजे लोअर टाइम फ्रेमचा डबल बॉटम स्ट्रक्चर. आता इथे डबल बॉटम स्ट्रक्चर बनायला चालू झाले. आपण एंट्री एक प्लॅन करू शकतोय, ती म्हणजे ह्याच्या रिट्रेसमेंटला. एक आपण एंट्री प्लॅन करू शकतोय, जे की खाली येऊन असं वर जाऊ शकते. तर ह्या दोन पेअर्स मध्ये आपल्याला एक मुवमेंट बघायला भेटू शकते अपसाइडला. बघूया आणि वॉच करूया आपण की काय होऊ शकते. थँक्यू.